तारिणी, अगं हे काय करतेस? हा उद्योग कोणी सांगितला तुला करायला? नाही, कोणी कशाला सांगायला पाहिजे. अगं अगदीच दारात पसारा दिसत होता ना चपलांचा, म्हणून आवरून ठेवत होते. हे तू मला सांगतेस? तुला कोणी सांगितलं नाहीये? खरं सांग. रेखा? अगं नाही सुमी. मालती? अगं नाही, मला नाही सांगितलं कोणी. मला माहितीये, मालतीने सांगितलंय. थांब, तर सगळ्या पाहुण्यांसमोर ना. सुमी सुमी ऐक ना, ऐक ना. अगं ऐक ना, तू कुठे प्लीज. सगळ्या पाहुण्यांसमोर ना त्या मालतीची चांगली खरडमपट्टीच काढते. अगं पण कशाला? एक काम सांगितल्याने काय बिघडणार आहे? हा, आणि आपल्या घरातलंच काम आहे ना, कोणी सांगायला तरी कशाला पाहिजे. मला दिसला पसारा म्हणून मी आवरत होते. आणि नको ना तिला ओरडूस. आज आपल्या घरात इतका आनंदाचा क्षण आहे. निशीचा साखरपुडा आहे. तू सगळ्यांसमोर ओरडणार आहेस का तिला? झालं, शस्त्र उचलायच्या आधीच प्लीजचा शंख वाजवतेस आणि युद्ध समाप्तीची घोषणा करतेस. अगं असं नसतं करायचं तारिणी. हा, ह्या तुला किती कामं सांगतात, किती गोष्टी करून घेतात. हा, आणि तू सगळं सहन करतेस. ते काही नाही. अगं कधीतरी स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहा. हा, हे बघ, अन्याय करणाऱ्या बरोबर सहन करणारा पण तितकाच गुन्हेगार असतो, हे लक्षात ठेव. सुमी, अगं कुठला विषय कुठपर्यंत नेतेस? एवढं काही झालेलं नाहीये. हस बरं थोडीशी आता. काय नको. अगं हस ना, अशा चेहऱ्याने येणार आहेस का? मग तू अशा कपड्यांनी येणार आहेस का त्यांच्या समोर? जरा तयार हो ना छानपैकी. हो हो, हात पाय तोंड धुते आणि आवरून येते लगेच. आणि मग काय कपडे घालशील? मी ड्रेस घालते ना एखादा. कशाला? नाही, ड्रेस नाही घालायचा, साडी नेसायची. ती त्या दिवशी केदारनी देवीच्या पायाला आणलेली साडी आहे ना, ती नेस, छान दिसेल तुझ्यावर. सुमी, साखरपुडा कोणाचा आहे? निशीचा आहे ना. माझा थोडी साखरपुडा आहे. मी कशाला साडी वगैरे नेसू? म्हणून काय झालं? तू छान दिसायला नकोस? ते काही नाही, तू ती साडी नेस. अगं त्या खांडेकरांना सुद्धा कळू देत आपण काय गमावलंय ते. साडी नेसलीस ना की ऐश्वर्यापेक्षा कमी सुंदर दिसणार नाही आमची तारिणी. विशू, सासूबाईंच्या पाया पड. हा मम्मा. आई नाही नाही, ठीक आहे. अगं या पण सासूबाई आहे तुझ्या, पाया पड त्यांच्या पण. अरे चेतना काकू. काकू असू दे असू दे. नख. नणंदबाईंना भेट की जा. येऊ. नणंदबाई. प्लीज डोंट कॉल मी दॅट. ओके. हाय. नमस्कार. काय ग, कोणाला शोधतेस? असं काय करताय वहिनी? कुणाला शोधणार? कोणाला नवऱ्याला? आता माझा युवराज हिचा नवरा होणार आहे की नाही ते तारिणीने माफी मागण्यावर ठरणार आहे. तेव्हा आपण नवरा नवरी नको बोलूया, निशी आणि युवराज असंच बोलूया. नवरदेवाली बसा. बसा जाऊया. यस. जोडा अगदी शोभून दिसतोय. आला युवराज. शोधत होती तुला. या बघा, लाइटिंग बघ किती छान केलंय है ना. पण मला जरा हात धुवायचे होते. या ना, या या. आलो. हो हो या. या. अहो अहो, हो ते मिठाई कुठे इथे आहे. एक काम वेळेवर करायला जमत नाही ना तुम्हाला? आता साखरपुडा झाल्यावर पेढे आले नाही म्हणजे मिळवलं. ठीक आहे ठीक आहे. व्याही घरामध्ये या असल्या गोष्टी होतात. आणि काय शेवटच्या क्षणी गडबडीत नेमकं काहीतरी राहून जातं. ठीक आहे. बरं, कुठे इथे जायचंय ना? हो. अगं बाई, आला माझा धनुष. बघ, ही कामं करण्यापेक्षा ना त्या बिचाऱ्याला जरा मदत कर. हा. हो हो. कर कर ग, बिचारा बघ कसं. हो दे.
मी करते त्याला मदत. तू हो ना पुढे. हो हो हा? हो हो नाही नाही. मी हो पुढे मी करते. मी घेऊन जातो ना. दे इकडे ते. अगं असू दे, मी घेऊन जातो. मी दे म्हणतेय ना तुला. हा चला. हात बरा आहे का तू? ए, ए, श, श, श. काय? कुठे चाललास? थांब जरा इकडे. आतमध्ये इरा आहे. इरा? इरा, ती लहान मुलगी जी किडनॅप झाली होती, जिला आपण वाचवलं होतं. तू काही काळजी करू नकोस. मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवेन. ओके? ती कौशिकी खांडेकरांची मुलगी आहे. काय सांगतेस? तिला माहितीये की आपण तिला वाचवलंय, त्यामुळे तिने आपल्याला व्यवस्थित पाहिलेलं आहे. तिच्या समोर येऊन नाही चालणार केडी. हा गुड. केदार, काय करतोस? बॉस, तुझ्याशी त्या दिवशी भांडलेली बाई ती इथेच आहे. ती युवराजची आई आहे. आणि हे कोण आहे? ही त्याची बहीण आहे. तिच्याशीही भांडण झालं होतं माझं. चल. ए काय रे? काय एवढी काय गडबड आहे? थोडं सावकाश प्लीज. आणि ऍक्च्युली माझी चूक होती, माझंही लक्ष नव्हतं. सॉरी सॉरी. प्लीज प्लीज. काही मदत वगैरे करू? बॉस, हे तर पूर्ण फॅमिलीच टेन्शन आहे. मग नाहीतर काय. म्हणूनच मला निशेची काळजी वाटते आणि म्हणून मी या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करते. पण तू माफी नाही मागायचीस. चल. काय ग, कुठे पळून चाललीयस? नाही, मी आवरायला चाललीये. नक्की आवरायलाच चाललीयस ना, की माफी मागायला नको म्हणून पळून चाललीयस? तुझ्या माफीसाठी थांबलोय आम्ही. हा.